मुंबईतील दहिसर शेखनाका परिसरामध्ये मधुबन सोसायटी सध्या धोक्याच्या छायेमध्ये असल्याचा आरोप तिथले स्थानिक रहिवासी करतात। कारण की महानगरपालिकेच्या विकास कामांसाठी सुरू असलेल्या खोदकाम आणि ब्लास्टिंगमुळे इमारतींच्या भिंतींना तडे जाऊ लागल्याचा दावा नागरिक करतात आणि यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण। दहिसर चेक नाक्याच्या बाजूला आपण पाहिलं तर एक विकासचं काम चालू झालेलं आहे। हॉटेल हबचं काम चालू झालं, पण माझ्या मागे पाहू शकतात की जे हॉटेलचं काम आता जोरात सुरू झालेलं आहे। या विभागामध्ये आता खोदकामचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। त्या ब्लास्टिंगचा देखील वापर करण्यात येत आहे, ज्यामध्ये जे ब्लास्टिंग आहे ते याच्यामध्ये जे दगड आहे, दगड फोडण्यासाठी हे काम ब्लास्टिंगचं काम वापर केलं जाते। मात्र याचा धोका मात्र शेजारी असलेल्या इमारतीला मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला, ज्याचा परिणाम इमारतीत असलेला आपण पाहू शकतात की क्रॅक्स पडायला सुरुवात झालेला आहे। या भागामध्ये जे ब्लास्ट आहे त्या ब्लास्टचा परिणाम आता भिंतीवर दिसायला लागले। जे इमारत आहे त्या इमारतीमध्ये भिंतीवर दिसायला लागलेला आहे। स्थानिक नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। घराचे जे मालक आहे ते आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत। नेमकं प्रकरण काय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खोदकाम सुरू आहे। खोदकामामध्ये ते हे लावतात, सुरुंग लावतात। सुरुंगाने आवाजाने सगळे आमच्या दिवाळ्याचे क्रॅक पडायला सुरुवात झालेली। आपली मागणी काय आहे? आता म्हणजे खोदकाम सुरू झालेलं आहे, मात्र अद्याप कुठेही थांबवलेलं नाही। आपली मागणी काय? मागणी म्हणजे बंद करावं काम सगळं, आम्हाला लोकांना सगळ्यांना त्रास होत आहे, तर खोदकाम बंद करावं त्यांनी। याची तक्रार तुम्ही केली आहे का? आम्ही सगळीकडे केलेली आहे। शाखा प्रमुख स्वतः उपस्थित आहेत, ते शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी आहेत। आणि राहणाऱ्या रहिवाशांना कानाचा त्रास होत चाललाय। छोटे छोटे मुलं, जे जन्मलेले मुलं आहेत, त्यांना त्रास आहे। दिवाळाला बिल्डिंगला तडे जात आहेत आणि हा ब्लास्टिंगचा काही लिमिट टायमिंग नाही, म्हणजे कंटिन्युअस चालू आहे। इथे दिवसाला 4-4, 5-5, 10-10 ब्लास्टिंग होत आहेत। शासनामध्ये इथे किती फुटावरती आहे, तर ह्या नागरिकांना त्रास आहे। आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब असो, एकनाथ शिंदे साहेब असो, हे सर्व महाराष्ट्राचे सरकार जे लोकांच्या हितमध्ये आहे, पण मुंबईच्या प्रवेशद्वारावरती अशा प्रकारे ब्लास्टिंग चालू आहे। ती कुठेतरी थांबली पाहिजे, विकास झाला पाहिजे, पण विकास हे नाव करून लोकांच्या जीवितहानी झाली नाही पाहिजे। ये जो मेरे पास कुछ पत्थर है जो जब ब्लास्ट होता है तभी उड़ के हमारे कंपाउंड में आए हुए हैं। वो ब्लास्ट से उससे किसी को भी जान हानि हो सकता है या गाड़ी के शीशे भी टूट सकते हैं। इस तरह से ये ब्लास्टिंग कर रहे हैं। तो अगर काम नहीं रुका तो आपकी आगे की भूमिका क्या रहेगी? नहीं, हम लोग काम नहीं रुका तो हम मोर्चा निकालेंगे या उसके आगे ऊपर जाने का हम लोग प्रयत्न करेंगे। कैमरा पर्सन अशोक साहब, मल्लिकार्जुन पुढारी न्यूज, मुंबई।